तर मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. बरोबर, काय करतेस तू? हँड ग्लोव्स घालते. तर आम्ही ह्या ब्लॉग मध्ये हे लोटस हे लोटसचं प्लांटिंग करणार आहे. बरोबर, प्लांटिंग Yes. करणारी ही आमची BSc ॲग्रिकल्चर झालेली शेतकरी आमच्या सोबत आहे, ग्लोव्ज वगैरे घालून. येस. तिकडे मायक्रो ग्रीन सुकतायत, त्याचा पण नको प्रोसेस ते लवकरच येईल. अच्छा, नको दाखवते म्हणते, नको दाखव. ठीक आहे, काय सस्पेन्स ठेवायचा काय माहिती. ठीक आहे, तर आता ह्याचा सेटअप आहे. ह्याला प्रॉपर आता करायचं आहे आम्हाला प्लांट. म्हणजे कसं करायचं आहे, त्यासाठी ही कुंडी घेतलेली आहे म्हणजे आता मातीची. काय करायचंय नेमकं तुम्हाला सांगतो. बरोबर, हे जे लोटसचा प्लांट आहे त्याचा एक आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलेला. त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळी प्रोसेस दाखवली त्याची. ते कसे बीज आहेत ना, ते त्याचे सीड्स लोटस right. सीड्स. तर ते जे लोटस सीड्स जे आहेत ना, त्या लोटस सीड्सला कसं सँडपेपरवरती घासायचं, घासून मग त्याला पाण्यामध्ये ठेवायचं. तर ते पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते आता त्याची ही स्टेज आहे. त्याला आपण साधारण किती दिवस पाण्यामध्ये ठेवला असेल का? 8 ते 9 दिवस ठेवला असेल ना पाण्यामध्ये त्याला. हो, 10-15 दिवस म्हणजे बरोबर. ग्रो व्हायला टाइम लागतो जरासा. ठीक आहे, हे सगळी माती वगैरे रेडी झालेली आहे. ही नॉर्मल माती आहे, कोकोपीट पण आहे. कोकोपीट पण ऍड करायला लागेल. त्याचा मोस्टली चिखल बनवायला लागेल. कोकोपीट नाही, हो सॉरी, कोकोपीट नाही. तर काहीतरी काय काय ऍड करायचं? वर्मी कंपोस्ट प्लस माती याचा पूर्ण चिखल बनवायला लागेल आपल्याला. अच्छा, मग आणि काय करायचं? आणि त्याच्यामध्ये परत सीड लावायचे आणि ती कुंडी ठेवून द्यायची पाणी टाकून. हो, असं करायचं. तर अशा रीतीने एक लेअर मातीचा, एक लेअर मातीचा घ्यायचा आहे. बरोबर, त्यानंतर त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट ऍड करायचं. त्याच्यामध्ये काय टाकायचे? वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट. ओके, डायरेक्ट वर्मी कंपोस्ट टाकलेला आहे मित्रांनो. जर आपण कंजूसी नाही केलेली आहे इथे, डायरेक्ट वर्मी कंपोस्ट टाकलाय. तर आता रजत पाणी आणायला गेलाय, तोपर्यंत मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगेल याच्याबद्दल. आता आपण पाणी ओतू त्या टाइमला आपल्याला गडूळ दिसेल पाणी, पण नंतर थोड्या टाइमने ते पूर्ण तो गाळ जो आहे तो खाली बसेल आणि क्लिअर वॉटर दिसेल. तुम्हाला दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये. हे थोडेसे लावल्या पानं जराशे ट्रान्सफर केलं ना याचं एन्व्हायरमेंट आपण, त्याच्यामुळे थोडेसे सुकले जातील. पण ठीक आहे, कालांतराने ते ठीक होऊन जातील. ग्रो होईल चांगली व्यवस्थित. लेट्स सी काय होतं ते, आता बघू आपण. पहिले व्यवस्थित लावून घेऊयात. व्यवस्थित लावून घ्यायचे, काळजी घ्यायची रूट्सची. पाणी टाकताना हातावरती पाणी टाकायचं, जेणेकरून जास्त चिखल होणार नाही, पाणी सगळं गढूळ होल्या जाणार नाही. त्याच्यामध्ये मच्छी पण लावू शकतो ना आपण? हो, मच्छी सुद्धा आपण ठेवू शकतो, म्हणजे छोटे छोटे छोट्या फिशेस. पाणी भरपूर लागेल आपल्याला. हो, आणि पाणी आठवड्यातून 2दा किंवा 1दा चेंज केलं तरी चालेल. हा, आता ह्याला रोज चेंज करायची गरज नाही. हा, फक्त जेव्हा ह्याच्यात होते ना तेव्हा ते रोज चेंज करायला लागत होते. हा, रोज चेंज करू शकता किंवा 2 दिवसातून चेंज करू शकता. रोज चेंज केलं तर बेटर आहे, कारण पाणी खराब झाल्यामुळे सीड्स खराब होऊ शकतात, ग्रोथ थांबू शकते. ते मेन म्हणजे ते प्लांट जे आलंय त्याच्यामधून स्प्राउटिंग जे झालंय ते खराब होऊन जाईल, म्हणजे तुटेल. तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता, लावल्यावरतीच तुम्हाला समजेल. बादलीत भरायला लावू का?
हे घे. पाणी लई लागेल रे. म्हणून म्हणतोय बादलीत भरायला लावू का? हो लाव. तिकडची बादली. तर हे असं दिसतंय. जसं जसं आता पाणी भरतंय तशी तशी ती पानं आता फ्लोट व्हायला चालू होतील, जशी ह्याच्यामध्ये होत होती है ना. हो काय ग? येस, फ्लोट होतील पानं. पाणी मात्र तुम्हाला आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून चेंज करायला, म्हणजे 2 आठवडे नाही लावायचे, आठवड्यातून 2दा चेंज करा, बेटर राहील ते. आता जसं हे तुम्हाला दिसते पाणी थोडंसं जे आम्ही चिखल केलेला, तर त्याचं थोडा चिखल मिक्स होणार ते, तो पण ते थोड्या टायमाने ते बसेल खाली, बरोबर. आता तुम्हाला आम्ही ते 1-2 दिवसांनी परत ब्लॉग बनवूच, तेव्हा दाखवूनच देऊ की नेमकं कसं झालेलं आहे. आणि माझी तर इच्छा आहे याच्यामध्ये थोडेसे मच्छर सोडायला, छोट्या छोट्या असतात त्या सोडू शकतो आपण. म्हणजे त्यांनी कसं ते चांगलं राहतं ना, काहीतरी त्यांचं पण फर्टिलायझर तयार होईल मिळून जातं त्याच्यासाठी. त्यांना. तो अजून ओततो, जास्त ओतलं तरी चालेल, असं करते. बस बस ना. येस. हे डुबले. बरोबर. अरे डुबलं. साईडला जाईल काय वाटतं. हे बघ. असं एक व्हिडिओ दाखवू ना आपण. हा, शॉर्ट असं आता हे झालेलं आहे. आता शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवलं ना. एक सेकंड. म्हणजे पाणी जरा गडूळ दिसेल. पाणी साफ झाल्यावरच आपण हे करू. तू इकडे सरक, उन्हामध्ये कर. परत मस्त. तर फायनली प्लांटेशन झालेलं आहे. आता पाणी सुरुवातीला आपल्याला असंच दिसेल, पण थोड्या टाइमनी ते सेटल होऊन जाईल, तेव्हा क्लिअर वॉटर दिसेल. सो डोंट वरी. येस. ठीक आहे. तर अशा रीतीने हा ब्लॉग पण आपण एंड करतोय, बरोबर. येस. यांचं ऑपरेशन झालेलं आहे. मी एवढा काही घाण हात केले नाहीत, कारण की शेतकरी ही ठीक आहे. तर आपण संपूया व्हिडिओ, आणि कधी लोटस येत आहेत ते बघूयात. ते पण तुम्हाला अपडेट्स लवकरच मिळतील. हो, बरोबर. आम्ही पण वाटच बघतोय लोटस यायची. आता ह्याला जागा ठेवायला लागेल, जागा करायला लागेल. बघूयात. जागेचा खूप मोठा इश्यू होतो. तर ठीक आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि हा व्हिडिओ आम्ही इथंच एंड करतो. मला आवडला तर नक्की कमेंट मध्ये कळवा. थँक्यू. बाय. असं त्यात नेहमीच.